नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आज आपण अतिशय पौष्टिक असणारी तांदूळाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अतिशय झटपट तयार होणारी भाजी आहे, खायलाही खूप टेस्टी लागते. आपण सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे भाजी ही, आणि धुवून देखील घेतलेली आहे. चांगली अशी कोवळी असणारी भाजी घ्यायची, म्हणजे चवीला चांगली लागते. आता भाजी धुवून निथळून घेतलेली. आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल गरम होऊ देऊयात. साधारण एक मोठा चमचा तेल घेतलेले. तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की जिरं घालायचे आणि ठेचून घेतलेला लसूण घालायचा. लसूण थोडासा जास्त घालायचा, भाजी छान खमंग लागते. लसूण थोडासा परतून झाला की यामध्ये आपण जी भाजी धुवून घेतलेली आहे ती घालूयात. यामध्ये तुम्ही कांदा देखील वापरू शकता. इथे मी कांदा न वापरता बनवते. आता याला मी थोडंसं आधी परतून घेणार आहे आणि मग मीठ घालणार आहे. बऱ्याचदा काय होतं, अशी भाजी खूप जास्त दिसते आणि मग आपण मीठ थोडंसं जास्त घालतो आणि नंतर ती खारट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आधी अगदी थोडंसं 1 मिनिटभर याला असं परतून घ्यायचं. थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आता थोडंसं हे मी परतून घेतलेलं आहे. आता मीठ घालूयात आपण. साधारण असं मिनिटभर परतल्यानंतर मीठ घालते मी, आणि यासोबतच यामध्ये थोडी हळद घालायची. आणि आता हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ही भाजी खूप जास्त शिजवायची नाही. जास्त शिजली तर मग चवीलाही चांगली लागत नाही आणि खूप जास्त शिजवण्याची गरजही पडत नाही. भाजी छान कोवळी असली ना की पटकन होते. यावर झाकणही ठेवायची गरज नाही. आता मीठ घातल्यानंतर मी याला थोडंसं कमी फ्लेमवरती शिजवून घेते. मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. थोडी शिजली गेली की यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. थोडंसं जाडसर कूट घालायचं आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता बरेच जण यामध्ये हिरवी मिरची घालून भाजी बनवतात, तर तुम्ही आवडीनुसार लाल मिरची किंवा हिरवी मिरची वापरू शकता. हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातलं सगळं जे पाणी आहे ते आटेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. भाजीचं जे अंगचं पाणी आहे तेच आहे, यामध्ये आपण पाणी अजिबात घातलेलं नाही. तर बघू शकता भाजीतलं जे पाणी आहे ते सगळं आटलेलं आहे आणि आपली जी भाजी आहे छान झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. तर खाण्यासाठी अगदी झटपट आणि चविष्ट अशी तांदूळाची भाजी ते तयार आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागते. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.